आपल्याकडे आज अख्तर बागवान जी आहेत, तर त्यांच्याकडनं आपण ऐकूयात की त्यांचा काय काय त्रास होता आणि काय काय आपण केलं. तुम्हाला काय त्रास होता? मला सायटिकाचा आजार होता. सायटिका आणि L1 2 3 4 5 ह्यामध्ये दोष उत्पन्न झाला आणि 3च दबल्यामुळे दोन्ही पायातल्या ज्या रक्तवाहिन्या सगळ्या चॉकअप झाल्या. ब्लड सर्क्युलेशन होई नाही. मला 10 पावलं बी चालता येई नाही. अशी परिस्थिती झाली. आणि या वेळेलाच आमच्या एका डॉक्टर मित्राने सांगितलं की या ठिकाणी आपलं एंडोस्कोपिक सर्जरी आहे. आणि एंडोस्कोपिक सर्जरी लोकांना किती माहिती आहे मला माहीत नाही, पण कमी प्रमाणात लोकांना माहिती आहे. आणि मला हे कळाल्यामुळे झालं की ते चिरफाड करणे, 50-60 टाके टाकणे, त्याला परत 10-15 दिवस रिक्रुटमेंटसाठी 5-7 दिवस टाके काढायला, पण 15 दिवसांनी टाके काढा असं सांगतात. आणि नंतर जो त्रास आहे तो लाईफ लाँग आहे. आणि आज मी या ठिकाणी जी एंडोस्कोपी सर्जरी केली ते फक्त अगदी 3 तासात संपूर्ण ऑपरेशन झालं. आणि मला आज काल ऑपरेशन झालं, आज मला सुट्टी मिळाली आणि मी ठणठणीत झालो एकदम. म्हणजे पाठीमागं बघायचं कामच अगदी एकदम 1 नंबरचं काम झालं या ठिकाणी. तेव्हा ह्या एंडोस्कोपी सर्जरीबद्दल बी लोकांना माहिती हवी म्हणून मला जाणवत होतं मला. कारण ती जी भूल असते एंडोस्कोपीला, फक्त जेवढ्या भागात ते दुर्बीण टाकायची आहे तेवढा अर्धा पाव इंचच ते तेवढं आहे, तेवढ्या भागापुरतंच ते बधीर केलं जातं. भूलतज्ञ तेवढंच करतात. आणि त्यामुळं मला सगळं कळत होतं. आणि माझ्या पायातल्या नसांचे जे पॉईंट सगळे ज्या ठिकाणी चॉकअप झालं होतं त्या ठिकाणी सरांनी सगळीकडे स्वतःच्या हाताने ते पॉईंट दाबून आणि ते क्लिअर केले आणि सगळे पॉईंट चालू केले. आणि माझ्या रक्तवाहिन्या बऱ्यापैकी सुरळीत सुरू झाल्या. आणि याबद्दल सरांना धन्यवाद द्यावेत तेवढे थोडे आहेत. तेव्हा त्यांच्या लोकांनाही एंडोस्कोपीची सर्जरीची माहिती व्हावी जास्तीत जास्त. या ठिकाणी आपल्या सोलापूर जिल्ह्यात 1 नंबरचं काम त्यांचं आहे, हे मी जवळून पाहिलेलं आहे. तेव्हा सोलापूर जिल्ह्यातल्याच लोकांनी आणि बाकीच्याही कुठल्याही लोकांनी या ठिकाणी अगदी डोळे झाकून यावं आणि अगदी आपलं जो आजार आहे तो अगदी कायमचा नीट करून घ्यावा. आणि तो थोडक्यात वेळ पैसा सगळं वाचतं आहे. आणि याची माहिती लोकांना व्हावी म्हणून या निमित्ताने मला बी लोकांना सांगावं वाटतं. मी पंचायत समिती मोहोळला गटविकास अधिकारी म्हणून रिटायर झालो आहे. त्यामुळं परंतु सरांच्याबद्दल मलाही माहिती नव्हती. मला माझ्या एका डॉक्टर मित्रांनी सांगितल्यावर कळलं. तेव्हा जास्तीत जास्त सरांच्याबद्दल लोकात जागृती व्हावी हा माझा एक उद्देश आहे. आणि जे चांगलं आहे ते लोकात गेलं पाहिजे. कारण आता हे जाहिरातीचं युग आहे आणि लोक फसव्या जाहिरातीला फसतात आणि कुठेतरी जातात. ते होऊ नये म्हणून या ठिकाणी मला हे आजची मुलाखत द्यावी वाटली. तेव्हा जे गरजू आहेत त्यांनी अगदी या ठिकाणी सरांच्या हॉस्पिटलला अवश्य यावं असं मी त्यांना विनंती करेन. येस, थँक्यू सो मच.